इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मागच्या लेक्चर्समध्ये आपण बँकिंगविषयीची माहिती, त्याचबरोबर आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याबद्दल सुद्धा माहिती घेतलेली होती। आपल्याला त्याच्यामध्ये अजून डीपली माहिती घ्यायची आहे, परंतु आजचा जो लेक्चर्स आहे आपला डिजिटल अर्थव्यवस्था यावर आधारित आहे। हा या वर्षी एनईपी धोरणानुसार नवीन विषय लागू करण्यात आलेला आहे। आलं लक्षात? जे विद्यार्थी एफवाय एसवाय ठेवायला आहे, म्हणजे एसवायच्या सिलेबसमध्ये तुम्हाला हा विषय पाहायला मिळणार आहे। कोणता? डिजिटल इकॉनॉमिक्स किंवा त्याला डिजिटल अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं। आलं लक्षात? तर हा पेपर या वर्षी जो टाकण्यात आला तो 50 मार्काला आहे। किती मार्काला आहे? 50 मार्काला टाकण्यात आलेला आहे। परीक्षेला 50 मार्काला असणार आहे। त्याचबरोबर एकदम सोपा आणि साधा पेपर आहे, परंतु अजून त्याचा सिलेबस पण डेव्हलप केला आहे। 2 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये, एकदम खूप सोपा असा सिलेबस आहे। आज आपण आजच्या ज्या पिढी याच्यामध्ये आपण जगतो आहोत, बरोबर, ज्या याच्यामध्ये जगतो आहे त्यालाच अनुसरून हा विषय आहे। एकदम सोपा आहे, काहीच घाबरायचं कारण नाही। जरी सिलेबसमध्ये नवीन विषय म्हणून टाकण्यात आला असला तरी पण आपण आज त्याच्यामध्ये जगत आहोत। प्रत्येक क्षणाला आपण त्याचा वापर करत आहोत। त्याच्याच आधारावरती ही अर्थव्यवस्था आपल्याला अभ्यासायची आहे। लक्षात? तर आता अधिक वेळ न वाया घालता आपण आपल्या आजच्या लेक्चर्सला सुरुवात करत आहोत। लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगेल, लेक्चर पूर्ण पहा, कोणत्याही प्रकारे स्किप करू नका, की जेणेकरून तुम्हाला तो लेक्चर पूर्णपणे समजेल। असं परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। आलं लक्षात? लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करायला सुद्धा विसरू नका। तुम्हाला लेक्चर आवडलं असेल किंवा काही अडचण असेल तेही तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। आलं लक्षात? चला तर मग अधिक वेळ न वाया घालता आपण आपल्या लेक्चर्सकडे वळूया। आपला आजचा विषय आहे डिजिटल अर्थव्यवस्था। नावामध्ये सर्व दिलेलं आहे। हे बघा, या नावामध्येच त्यांनी दिलेलं आहे की डिजिटल अर्थव्यवस्था। जी आजची अर्थव्यवस्था आहे, आपली भारताची अर्थव्यवस्था ही कशी आहे? विकसनशील अर्थव्यवस्था आहे। कशी आहे? विकसनशील अर्थव्यवस्था आहे। आपल्या या अर्थव्यवस्थेमध्ये आतापर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजेच काय, कृषीवर आधारित उद्योग, अशा वेगवेगळ्या उद्योगांचा आपण वापर काय केलेला आहे? उद्योगांचा विकास आपल्या देशामध्ये केलेला आहे, बरोबर। मग ह्या उद्योगांचा विकास केलेला आहे, मग या उद्योगालाच किंवा या म्हणतात ना पारंपरिक पद्धतीलाच आपण जर पारंपरिक पद्धतीने जर देशाचा विकास करायचा म्हटलं तर तेवढ्या प्रमाणात आपण अजूनपर्यंत विकसित झालेलो नाहीये। मग विकसित देशांच्या रांगेत बसण्यासाठी आपल्याला आपल्या जी इकॉनॉमी आहे, जी अर्थव्यवस्था आहे, तिला आपल्याला तंत्रज्ञानाची जोड द्यायची आहे। कशाची जोड द्यायची आहे? तंत्रज्ञानाची, टेक्नॉलॉजीची जोड द्यायची आहे। हीच टेक्नॉलॉजी म्हणजेच काय असते? तुमची डिजिटल इकॉनॉमी। आलं लक्षात? तीच हे म्हणजे काय आहे? डिजिटल इकॉनॉमी म्हणजेच काय? तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्याला आपला स्वतःचा विकास किंवा आपल्या देशाचा विकास कसा साधून घेता येईल हेच आपल्याला या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा या सिलेबसमध्ये शिकायचं आहे। आलं लक्षात? तर पाहूया आपण आता डिजिटल अर्थव्यवस्था। डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था, डिजिटल अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं आणि वितरण केलं जातं। काय सांगते बघा, या जी अशी अर्थव्यवस्था की त्या अर्थव्यवस्थेमध्ये कशाचा वापर केला जातो? तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीचा वापर करून वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यांचं वितरण केलं जातं। वितरण केलं जाणं म्हणजे विकणे। काय करणे? वितरण म्हणजे काय? विकणे। उत्पादन म्हणजे प्रोडक्शन घेणे, बरोबर की नाही? म्हणजे उत्पादन घ्यायचं आणि ते विकायचं। मग हे ज्याच्यामध्ये केलं जातं, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं त्याला म्हटलं जातं डिजिटल अर्थव्यवस्था। आलं लक्षात? म्हणजेच काय? अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे, टेक्नॉलॉजीचा वापर करणे। आतापर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने सर्व वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत होतो, बरोबर की नाही? म्हणजेच काय? आपली मान्सूनवर आधारित शेती आहे। कशी शेती आहे आपली? मान्सूनवर आधारित शेती आहे। परंतु आपण आता मान्सूनवर आधारित शेती आहे का आपली? आता पूर्वी मान्सूनवर आधारित होती, परंतु आता आपली मान्सूनवर आधारित शेती नाहीये। आता आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर, आपण तुषार सिंचन, उपसा सिंचन, अशा वेगवेगळ्या सिंचनाच्या ज्या सुविधा आहेत, विहीर वगैरे उपनलिके आपण प्रत्येक शेतामध्ये पाहत आहोतच, बरोबर आहे? ही जरी कृषी क्रांती झाली आहे, ही कृषीमध्ये झालेली प्रगती आहे। मग कृषीसोबत आपण कसं केलेलं आहे? वेगवेगळे अवजार, पहिले पारंपरिक अवजार वापरले जायचे, परंतु आता तसे अवजार दिसत का नाही। आता आपण काय केलेलं आहे? ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतो। नांगरणी वगैरे जर करायची म्हटली तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतो। त्याचबरोबर खुरपणी झाली किंवा अजून
उत्पादन घेतल्यानंतर अजून त्याची काय म्हणतो, समजा आपण हरभऱ्याचं किंवा नाहीतर मग हरभरे नाहीतर मग मूग काय म्हणतो भुईमुगचं उत्पादन घेतल्यानंतर आपण काय करतो, ते फोडण्यासाठी सुद्धा पूर्वी काय लागायच्या, महिला लागायच्या, बाया लागायच्या किंवा कापणीसाठी सुद्धा बाया लागायच्या. परंतु आता काय आपली टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपण काय करतो, आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करतो, बरोबर ना. त्याचबरोबर की वेगवेगळे मशीन आहे, कापणीच्या सुद्धा मशीन आहे, मका कापण्याची सुद्धा मशीन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला, तंत्रज्ञान किंवा मोठमोठ्या अवजारांचा वापर केलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, आता आपल्या उत्पादनामध्ये वाढ घडून आली, कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकत आहोत, त्यामध्ये वेळेची बचत होत आहे. आलं लक्षात. मग आता ह्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आपण कशाचा वापर करतात, तर डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आपण संपूर्ण काय कशाचा वापर करतात, तंत्रज्ञानाचा की नवीन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स म्हणजे संगणकाच्या सहाय्याने, माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने IT जे क्षेत्र आहे, काय म्हणतात IT जे क्षेत्र आहे, काय म्हणतात इंटरनल टेक्नॉलॉजीचं जे क्षेत्र आहे, IT क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, हे जे आहे या क्षेत्रांच्या सहाय्याने आपण आता आपल्या अर्थव्यवस्था अशी सुदृढ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून लवकरात लवकर वेळेची बचत, कमी वेळात जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं घेता येईल, बरोबर. नुसतंच प्रोडक्शन नाही तर ते वितरण सुद्धा करता येईल. लोकांची मागणी नक्की काय आहे, कोणत्या वस्तूंना मागणी केली जाते, वस्तूची किंमत काय ठेवायची आहे, या सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रत्येक उद्योजकाला मिळताना आपल्याला दिसून येतं. फक्त उद्योजकालाच नाही तर कृषी क्षेत्राला सुद्धा त्याची मदत झालेली आहे. कशाची, डिजिटल इकॉनॉमीची. आलं लक्षात. जर आपण तंत्रज्ञानाचा वापर आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये केला तर नक्की आपला विकास होणार आहे. आता आपण म्हणतो अमेरिका, इंग्लंड हे देश विकसित आहे, हे आपल्याला कशावरून समजलं आहे, तर हे त्यांनी केलेल्या त्यांच्या देशामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये जास्तीत जास्त ते देश प्रगत आहे, बरोबर की नाही. जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून ते वेगवेगळ्या वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन घेतात आणि त्याचं वितरण करतात, बरोबर. मग आपल्यालाही अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या देशाचाही तेवढ्या प्रमाणात विकास करायचा आहे. मग यासाठी आपण काय हे केलेलं आहे, तर आपण डिजिटल इकॉनॉमीच्या सुरुवात केली की आपल्याला आपली इकॉनॉमी जी आहे ती कशी करायची, डिजिटल करायची. संपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल, नुसतं उत्पादनच नाही होणार तर ते उत्पादन कसं विकायचं, किती प्रमाणात विकायचं, त्याची किंमत काय असणार आहे, लोकांना म्हणजे ग्राहक जे आहेत ते ग्राहक सुद्धा काय करतील की संपूर्ण त्याची माहिती घेतील. ग्राहकांनाही त्याची माहिती राहील की आपल्याला कोणती वस्तू आवश्यक आहे, त्याची किंमत काय असणार आहे, बाजार किंमत किती असणार आहे, त्याचबरोबर आपल्याला त्याची प्रत्यक्ष प्राइस काय आहे, आपण त्याच्यावर टॅक्स किती भरतो आहे, ही सगळी माहिती आपल्याला कशाच्या माध्यमातून मिळणार आहे, तर ती आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून ती माहिती मिळणार आहे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा किंवा डिजिटल इकॉनॉमीचा वापर करणे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आलं लक्षात तुम्हाला. आता आपण काय बघणार आहोत, डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे काय. डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूचं उत्पादन आणि सेवा म्हणजे वस्तूच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि वितरण कशा पद्धतीने करायचं किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करायचं, अशी अर्थव्यवस्था म्हणजेच काय, डिजिटल अर्थव्यवस्था. आलं लक्षात. डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवाचं उत्पादन आणि वितरण हे कशाच्या सहाय्याने केलं जातं, डिजिटलच्या सहाय्याने केलं जातं, म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून केलं जातं. आलं लक्षात. आता याचं साधं उदाहरण द्यायचं म्हटलं किंवा सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता आपण ऑनलाईन शॉपिंग करतो का नाही. फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, मिशो आहे, असे हे जे काही आहे या ठिकाणी आपण काय करतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जी वस्तू आपल्याला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जेवढ्याही वस्तू आणि सेवा आपल्याला लागतात त्या आपण ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून मागवू शकतो. तिथे आपल्याला वस्तूची क्वालिटीसोबत त्याचे कलर्स, त्याचबरोबर त्याची किंमत, ते कधीपर्यंत डिलिव्हर होणार किंवा आपण लगेच कॅश ऑन डिलिव्हरी करायची का नंतर म्हणजे लगेच फोनपेने डिलिव्हरी करायची, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या तिथून आपल्याला माहिती मिळते. जर आपल्याला एखादी वस्तू आवडली नाही ती सुद्धा आपण तिथं परत करू शकतो. आणि लक्षात, ही झाली तुमची काय झाली डिजिटल आपण टेक्नॉलॉजी वापरून केलेली शॉपिंग आहे, बरोबर की नाही. म्हणजेच काय, पूर्वी आपल्याला दुकानात जावं लागायचं, आता आपण तेवढ्या प्रमाणात दुकानात जातो का नाही, छोट्या गोष्टीला आपण दुकानात जात नाही तर आपण लगेच ऑनलाईन करतो, शॉपिंग करतो. आपण किराणा माल सुद्धा आपण काय करतो, ऑनलाईन हे करून घेतो, बरोबर की नाही. ऑनलाईन त्याची ऑर्डर देतो, घरपोच आपल्याला संपूर्ण किराणा प्राप्त होत असतो. आणि लक्षात, म्हणजेच काय, डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्याच्यामध्ये कशाच्या वस्तू आणि सेवा उत्पादनात
उत्पादन आणि वितरण कशा प्रकारे केलं जातं तर डिजिटल सहाय्याने केलं जातं किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलं जातं, तर त्याला म्हटलं जातं डिजिटल अर्थव्यवस्था. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? माझ्या मते नक्कीच समजलं असेल, कारण की आताची जी आपली ही जनरेशन आहे संपूर्ण कम्प्युटरवरती आपण सगळं ऑनलाईन घेतोच, त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण सर्वांनाच नक्की माहिती मिळेलच. आलं लक्षात किंवा लवकर लक्षात येऊन जाईल हा विषय. आता त्याची व्याख्या कशी करणार? डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये कशाचा वापर केला जातो? माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांचे वितरण केले जाते, अशी अर्थव्यवस्था म्हणजे डिजिटल अर्थव्यवस्था. समजलं तुम्हाला व्याख्या? व्याख्या काय आहे? डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचं वितरण कशाच्या माध्यमातून केलं जातं? तर ते तंत्रज्ञानाच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर केलं जातं, IT क्षेत्राच्या सहाय्याने केलं जातं किंवा ऑनलाईन बँकिंगच्या सहाय्याने केलं जातं. म्हणून अशा क्षेत्राला काय म्हटलं जातं? अशा अर्थव्यवस्थेला डिजिटल अर्थव्यवस्था असं म्हणतात. कळालं तुम्हाला? माझ्या मते नक्कीच समजलेला असेल. काही अवघड असं काही नाही आहे, एकदम सोपा विषय. परीक्षेला 50 मार्कांनाच हा पेपर असणार आहे. 2 चॅप्टर असणार आहेत तुम्हाला पेपरला. पण असं नाही की फक्त चॅप्टर पुरताच अभ्यास करायचा, आपल्याला याचा अभ्यास डीपमध्ये करायचा आहे. का? की आपल्याला स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विचार करायचा आहे. कशाच्या दृष्टीने? फक्त SYच्या पेपरच्या दृष्टीने विचार नाही करायचा, तर आपल्याला आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत. म्हणून अभ्यास करताना थोडंसं डीप करायचं आहे आपल्याला. आलं लक्षात? तर पहा, आपण व्याख्या सुद्धा पाहिली. आता डिजिटल अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य काय आहे ते बघायचं आपल्याला. डिजिटल अर्थव्यवस्था आपण पाहिली की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. आता ही फक्त वस्तू आणि शॉपिंग मध्येच होतो का? ह्याच अर्थव्यवस्थेमध्ये होतो का? तर नाही. तर बघा, बँकिंग क्षेत्र असो, आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तिथे तुम्हाला डिजिटल अर्थव्यवस्था दिसून येईल, म्हणजे डिजिटलायझेशन दिसून येईल. सगळीकडे तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर आता दिसून येणारच आहे. आजच्या या शतकामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, फोन पेचा वापर करतात, बरोबर, म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो, बरोबर, शॉपिंगसाठी केला जातो. त्याचबरोबर आता तुम्ही कोणते इलेक्ट्रिक बिल असो, किराणा बिल असो, विमा बिल असो, कोणतेही तुम्हाला ऑनलाईन लोनचा अपलोडिंग असो, लोनचा हप्ता भरायचा असो, असं कोणतंही जे काम आहे तुम्हाला पैशाच्या सहाय्याने जो व्यवहार करायचा आहे, तर तो संपूर्ण तुम्ही कशाच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करताना आज आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर ही संपूर्ण व्यवस्था तुमची त्याच्यामध्ये दिसून येते. आता आपल्याला काय बघायचंय? आता आपल्याला बघायचे डिजिटल अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य बघायची. काय बघायचे आपल्याला? डिजिटल अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य काय आहे? तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे त्याचं? की डिजिटलायझेशन. काय आहे? डिजिटलायझेशन. डिजिटलायझेशन म्हणजेच काय असतं की संपूर्ण जोही व्यापार किंवा जोही व्यवहार जेही काही तुम्ही करतात, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन ई-लर्निंग किंवा लर्निंगचं पण लर्निंग क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येतं. आता बघा, आपण आता जे करतो आहे, हे जे लर्निंग आहे आपलं, हे सुद्धा आपलं ऑनलाईन लर्निंग आहे, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं आणि एकदम सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आत्ताचं आपलं लेक्चर्स, बरोबर की नाही. मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला शिकवत आहे आणि तुम्ही मला युट्यूबला आपला इकॉनॉमिक स्टडी या लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही मला ऐकत आहात किंवा तिथं तुमचा अभ्यास होतो आहे. म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन बसणं शक्य होत नाही, म्हणजे जे विद्यार्थी कामाला वगैरे जात असतील किंवा काही घरची परिस्थिती अडचणीची असल्यामुळे त्यांना जॉब करावा लागतो, बरोबर की नाही. मग त्यावेळेस असे विद्यार्थी कॉलेजला रेग्युलर लेक्चर न करता तर ते जेव्हा ज्यांना जसा जसा वेळ भेटेल तेव्हा ते युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच शिकू शकतात, बरोबर की नाही. हा सर्वात मोठा इंटरनेटचा फायदा आपल्याला सांगता येईल की याचा संपूर्ण डिजिटलायझेशन जिथं गेलं तिथं तुम्ही बघणार तर तिथं तुम्हाला दिसून येईलच. मग तुम्ही शॉपिंग करा, तुम्ही बँकिंग क्षेत्रात जा, तुम्ही शिक्षण घ्या किंवा तुम्ही दवाखान्यात जा किंवा तुम्ही कुठेही जा, एक्सेट्रा एक्सेट्रा सगळ्या ठिकाणी जा, तुम्हाला आता तिथं डिजिटलायझेशन दिसून येईलच. आता लक्षात? म्हणजेच काय, लवकरात कमी वेळात जास्तीत जास्त काम सोयीस्कर झालेलं आहे. त्याचबरोबर आपण इतर देशाशी सुद्धा लवकरात लवकर संपर्कात त्याच्यामुळे आलेलो आहोत. आपण आपल्याच देशात नाही शॉपिंग करत, आपण परदेशातही शॉपिंग करू शकतो किंवा परदेशातही आपल्या वस्तूंचे निर्यात करू शकतो. इतर देशाशी आपला संबंध किंवा जगाशी आपला संबंध कशामुळे आलेला आहे, तर तो टेक्नॉलॉजीमुळे आलेला आहे. हवामान खातं असो, कोणतंही खातं असो, प्रत्येक खात्यामध्ये तुम्हाला आता टेक्नॉलॉजीचा वापर केलेला दिसून येत आहे. आलं लक्षात? आता पुढचं बघायचं आपलं डिजिटलायझेशन आहे. ई कॉमर्स म्हणजेच काय, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणे, म्हणजे त्याच्यामध्ये ई शॉपिंग आपण घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय आहे ना तुमचं, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, अजून कोणते असतील तुम्हाला माहिती असेल, मला हे 3 माहिती म्हणून मी तुम्हाला सांगितले. अजून कोणते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच सांगा की अजून कोणत्या प्रकारची तुम्ही शॉपिंग करता
की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये लिहिता येईल. ई कॉमर्समध्ये त्याचा समावेश केला जातो. हे दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं. तिसरं वैशिष्ट्य काय आहे? इंटरनेट बँकिंग. आपण बँकिंग क्षेत्रामध्ये जातो, बँक आता जेही काही व्यवहार करायचे असेल तर लगेच आपण फोन पे, गुगल पे, काय म्हणतात कार्ड क्रॅश करतो बघा, क्रेडिट कार्ड, बरोबर ना, असं ऑनलाईन शॉपिंग करतो, लगेच नंबर टाकून येतो, लगेच पटकन लगेच आपल्याला शॉपिंग. जिथं नाही तिथं आपण शॉपिंगला गेलो तर आपल्याला शॉपिंग पासून वंचित राहता येत नाही. आपण सगळीकडे करतो शॉपिंग, पण मोबाईलला बॅलन्स, अकाउंटला बॅलन्स पाहिजे, बरोबर की नाही? त्याशिवाय आपल्याला शॉपिंग करता येत नाही. अकाउंटला बॅलन्स असला, आपल्याकडे फोन पे असेल, गुगल पे असेल, जेही कोणतं पे असेल, तुम्ही कोणतेही बिलं किंवा कोणतेही लगेचच्या लगेच तिथं शॉपिंग करू शकता. कशाच्या माध्यमातून? तर डिजिटलायझेशनच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. हे इंटरनेट बँकिंग झालं. डेटा चलता, तर हा डेटा संपूर्ण ऑनलाईन. आता पूर्वी सगळा व्यवहार कागदोपत्री होत होता, बरोबर. मग कागदोपत्री जेव्हा व्यवहार होत होते तेव्हा त्याची गहाळ होण्याची किंवा पावसा पाण्याचे ते खराब होण्याचे किंवा ते कागद फाटून जायचे, त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण डेटा सांभाळता येत नव्हता. परंतु टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपल्याला संपूर्ण डेटा आता व्यवस्थितरित्या, तुम्ही कितीही जुना डेटा हे करा, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तो डेटा तुम्हाला सांभाळून ठेवता येतो. आलं लक्षात? तुम्हाला हाय टेक्नॉलॉजी आपल्याला चांगलं वैशिष्ट्य सांगते. पुढचं आहे कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी म्हणजे आपण इतर देशाशी कनेक्ट झालेलो आहोत, बरोबर की नाही? टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण फक्त देशातच नाही तर देशाबाहेर सुद्धा वस्तू आणि सेवांचं वितरण करत आहोत. त्या देशांशी आपला संपर्क आलेला आहे. कशाच्या माध्यमातून? तर कनेक्टिव्हिटी किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. अशी विविध प्रकार किंवा विशिष्ट आपल्याला याची सांगता येतील. कशाचे? तंत्रज्ञानाचे, डिजिटल अर्थव्यवस्था. आताची जी आपली अर्थव्यवस्था आहे ही संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्था आहे. म्हणजेच काय? सगळं माहिती तंत्रज्ञानाचं जाळं आपलं संपूर्ण पसरलेलं आहे. IT क्षेत्राशी संपूर्ण टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हे सगळं जाळं पसरवलेलं आहे. आपणच नाही तर इतर देशांची विकसित जर व्हायचं असेल, इतर विकसित देशांच्या रांगेत जर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेला जर बसवायचं असेल किंवा भारतीय अर्थव्यवस्था आपल्याला तेवढी सुदृढ करायची असेल तर आपल्याला डिजिटल अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणं आणि त्याचा वापर करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि लक्षात, माझ्या मते आजचं लेक्चर तुम्हाला समजलंच असेल. जर एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. जर नसेल कळलं तर मी तुम्हाला तिथं नक्कीच समजवण्याचा प्रयत्न करेलच. काहीतरी चेंज करून तुम्हाला त्या विषयापर्यंत किंवा तो मुद्दा समजवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आलं लक्षात? आज आपण काय पाहिलं? डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे काय किंवा त्याचे वैशिष्ट्य आणि त्याची व्याख्या बघितली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचे फायदे तोटे, अजून काही नवीन पॉईंट असेल तेही आपण त्याच्यामध्ये घेणार आहोतच. जर काही अडचण असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण RBI विषयीची पण संपूर्ण माहिती घेऊ आणि डिजिटलायझेशन विषयी सुद्धा पूर्ण माहिती घेणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.